माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरे चातिरी, आहे भिवरे चातिरी, हे माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरे चातिरी, आहे भिवरे चातिरी, हो माझे माहेर पंढरी. वा 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 वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धेशसाठी. मंडळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमाचे. असं नाव आहे सेंटर फूड फू बाय फूड टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीड. फू बाय फूची टोल फ्री कॉमेडी, फू बाय फूची टोल फ्री कॉमेडी. हो मंडळी, भाऊ कदम सगळ्यांचे आवडते आर्टिस्ट आहेत, पण मला आज कळलं की ते किती महान आर्टिस्ट आहेत. कारण दिवाळीतल्या 4 दिवसांपैकी एक दिवस त्यांच्यासाठी आजचा राखून ठेवलाय, भाऊबीज आहे आज. तेव्हा सगळ्यांना भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि अश्विनीजी कासेकर मॅम. जोरदार टाळ्या दोनही टीमसाठी झाल्या पाहिजेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दहिसर टोल नाका बँडसाठी. तर आजच्या भागाची सुरुवात आपण करणार आहोत फराळापासून. तर हा फराळ बनवलाय अनारकलीनं बादशाह अकबरासाठी. आता बघूया तो कसा बनलाय. चकली करंजी शंकरपाळी लाडू फराळ आणला, मस्का मारण्या बादशहाला दिवाळ सण साधला. चकली करंजी शंकरपाळी लाडू फराळ आणला. अरे हे काय? अरे कौरा गातस. डोक्यान पगरी घातली आणि कानान बाली घातली म्हणजे तू पेशवा नाही होत र. त्या खुर्चीत बसलस तर जरा नीट पेशवा. आणि हात काय मोरला नाही माझा. स्टाईल आहे ती माझी, बाकी काय नाही. सल्तनते हिंदुस्तानच्या बादशाचं स्वागत तुतारीनं मुर्दुंग. तुम्हाला काय चलचर विस्त्री बिस्त्री माहिती हाय का नाही? चलचर नगार 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 वाजवा. नगार वा काय होया गुळ होया खोबरं होया कोंबडं होया बकरं होया काय हवा आता बोल. गौरी रावस मूर्ती बनवली. पोरी तुझा थोबरा म्हण जरा दाखव. बिरबल बिरबल म्हणे. बिरबल अरे मिशी कारलीस. अरे मी आवरा तुझ्यावर अन्याय केला मिशी कारलीस. नाही मी बिरबल नाही. नाही रे बाई बाईच आहे बाई. बिरबल नाही. नाही ते जरा कलर मुलं मला जर लोचा झाला. हे जिरे तलाठी. जिल्हे तलाठी नाही तू माझे भाई. जिल्हे इलाही. जिल्हे इलाही. अरे हिलाही माहिती तिला. हे जिरे इलाही. हात घालू नकस. सुरक्यान हात घालू नकस. माझं बॅलन्स जात. हे जिरे इलाही. तुम्ही मला ओळखलं नाही. नाही गो माझे बाय नाही ओळख. मी अनारकली कुलकर्णी शेख. अनारकली. खरं तर तुला अनारकाली म्हणायला पाहिजे. अर्ज किया है कभी कभार देखा करो अपना चेहरा आईने में. कभी कभार देखा करो अपना चेहरे में आईने में. खुद भी समझ जाओगे आई एम मेड इन चाइने में. मला मला असं म्हणता तुमच्या सुनेला, तुमच्या एकुलते एक सुनेला. सुन तो मेरी बात कान खोल के सुन लो अनारखड़ी. खड़ी मैं सल्तनत
सल्तनत हिंदुस्तान का बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. आज काय नाही माझ्याकडे गाडी हाय, पैसा हाय, बँक बॅलन्स आहे, घोरबंदरान जमिनी हाय, गळ्यान चैनी हाय सुरमई लावलेल्या, 3 बॉयलर कोंबड्या हाय. तुझ्याकडे काय हाय? मेरे पास सलीम है. Oh my God! दादूस आदूस पंदूस. अरे काय आवरलं त्या सलीमला ह्या काळ्या मनुक्यात? हे जिलेबी काय केलं सलीमने लग्नाच्या आधी? मला धर्म संकटात टाकू नकोस ग. असं नाही. कोण होता सलीम लग्नाच्या आधी? हा, हे मी तुला सांगू शकतो. सलीम आमच्या घरचा हिटर होता. सगळ्या गाद्या उबवत बसायचं नुसतं काम धंदा न करता. हेच पण त्या आळशी माणसाला मी सही रस्त्यावर आणलं. तू त्याला सही पद्धतीनं रस्त्यावर आणलंस. हो, मी त्याला सुधरवला. काय सुधरवलंस? अगं त्याची उधार वृत्ती जोवर संपत नाही तोवर दुसरी सुधारित आवृत्ती कशी निघल अनारकली? आणि काय सुधारवण्याच्या वार्ता केल्यास तू? या सल्तनत हिंदुस्तानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटीलचा महाल त्याच्या बाहेर बसून सलीम पानाची गादी टाकतो. आहे त्याची पानाची गादी आहे, पण म्हणून तो तुमच्यासारखा शाही गादीवर बसून लोकांना चुना लावत नाही. खामोश. आता तुझं काम सांग आणि चालती हो. हे जिले सुभानराव. का माझं सारखं बारसं करतेस गो माझी बाय? आणि ते सुभानराव नाहीये, ते जिल्हे सुनामी आहे, जिल्हे सुभानी आहे. हे जिल्हे सुभानी. मी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला आले. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. माझी पण लय इच्छा आहे तुला लाख लाख लाथा घालायची, पण तसं मी करू शकत नाही कारण तू एक स्त्री आहे. घेत नाही मी तुझ्या शुभेच्छा. काय करशील? तुम्ही माझ्या शुभेच्छा घेत नसाल नाही. तर या पायाशी मी आपली बार फोडेन. कुठं फुटलं? पहिल्या देवाला. डिस्गस्टिंग. युअर डिस्गस्टिंग अनारकली. माझ्या पायाशी आपटीबार फोडतस. सगळ्या दगडी गेले ना सुरक्यान माझ्या. आता तुझं काम बोल आणि तोंड कालं कर. अजून मी पण कुणाला काय सांगतोय? हे जिले बदामी. ठरव मी बदामी हाय का गुलाबी हाय का जिलेबी हाय का जुलाबी हाय? गुलाबी जे कलर ते तू बोल. हे जिले बदामी. मी तुमच्यासाठी नजराण आणलाय. स्वतःच्या वाक्यांना टाल्या मारतस, लाज नाही वाटत? काय हाय हे? काय हाय? हा आहे दिवाळीचा फराळ. नको गो माझे बाय, नको तुझो फराल. त्याला फराल नाही, त्यानं मी खाल्लं तर मराल असं म्हणायची पाळी येईल. नको म्हणा तुझा तो फराल. हा बघा लाडू आणला तुमच्यासाठी. हा बघा. काचचा कसला लाडू आणलायस? रव्याचा लाडू? नको ग. मागच्या दिवाळीचे 9,000 मी जनानखान्यात ठेवून ठेवले आहे. एवढे आवडले? आवडले नाही गो. मी तो दिवाळीचा फराल घेतला, लाडू घेतला ना असा चावला आणि असा भ्याकला पडली. लाडवाला? अगं जबरे आला. त्या दिवशी लढाई सुरू झाली. म्हणलं करायचं काय या लाडवाचं? आवरा करक लाडू केलाय, त्याला वाट लावून फोडता पण येत नाही. म्हणलं करायचं काय? तेच घातले तोफेत आणि उरवून दिले तिकडे शत्रूवर. आयुष्यातली पहिली लढाई रव्याच्या लाडवावर जिंकली. असे तुझे ते लाडू. सैन्याला मी नेहमी सांगायचं, अनारकलीचे लाडू मी तुला मारू. असे तुझे फालतू लाडू. पण बादशाह, तुम्हाला त्या लाडवात माझं प्रेम नाही दिसलं? असं कुठं पण लिहिलं नव्हतं त्यावर. तसं नाही. त्या लाडवात जशी साखर होती ना तसं माझं प्रेम होतं. दिसणार नाही पण जोखता येईल.
वाह वाह. हे बघा मी काय आणलंय. हे बघा, ही घ्या चकली. हा, चकली घ्या चकली. चकली हे तुझं दुसरं आयुध चकली. मी हातात घेऊन फिरत होतो सगळी लढाई चालली होती. आपली पोरं कोणाला पोकल बांबूचे फटके मार फटके खात. असं करता करता माझ्या लक्षात आलं चकली सगळी सुटली आणि त्या चकलीचा दानपट्टा तयार झालेला. तो घेतला आणि गेलो लढाई. दानपट्टा ही तुझी चकली आहे. यानं काय दोरीवरच्या उड्या खेळू मी आता. नॉनसेन्स. नको हाय तुझा फराल आणि नको हायस तू का आलीस माझ्या महालात. मला माहित होतं तुम्ही नाही स्वीकारणार, पण मला हवंय हो तुमचं प्रेम. एका सुनेला हवंय, एका सासऱ्याचं प्रेम, एका नातवाला हवंय, एका आजोबाचं प्रेम. नातू सलीमला पोऱ्या झाला. ही डेव्हलपमेंट कवा झाली. या सल्तनते हिंदुस्तानच्या बादशाचं हृदय और कराक हाय की ना तू ते वितळवू शकत ना तुझा तो ना तू जा तू. मला माहित होतं तुम्ही नाहीच स्वीकारणार. नाहीच स्वीकारणार. म्हणून या निमित्ताने का होईना तुमचं मन वळवायला, तुमचं मत परिवर्तन करायला मी अखंड वर्षातील 2 दिवस नक्की तुमच्याकडे येते. एक म्हणजे दिवाळी आणि एक म्हणजे ईद. हे हिंदुस्तान के बादशाह. नात्यांसाठी सण असतात, सणांसाठी नाती नाहीत. पुढच्या वर्षी मी नक्की येईन फराळ घेऊन. अनारकली काय सांगू तुला. अनारकली मना पण नातवा संग खेळावंसं वाटतं. सलीम बरोबर बोलावंसं वाटतं, पण ही काटेरी गादी अनारकली. एकदा या काटेरी गादीवर बसलं की न सण न दिवाळी न ईद न घरची माणसं कुणी नाही. फक्त आणि फक्त एकटा सल्तनते हिंदुस्तानचा बादशाह अकबर हल्याडुल्या पाटील शेख. बघूयात तुमचा हा परफॉर्मन्स कसा झालाय. स्वप्नील सर, तुम्हाला दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. ऑल द व्हेरी बेस्ट. अश्विनी मॅम, Superb, outstanding, and it's a blasting performance. आणि आता बघूयात जिल्हे बदामी तुम्हाला किती मिळत आहेत गुण. अहो क्या बात आहे. पैकीच्या पैकी मंडळी. बसमध्ये बसून 2च प्रवासी फुकट प्रवास करू शकतात. एक त्याचा ड्रायव्हर आणि एक त्याचा कंडक्टर. तर अशाच एका कंडक्टरला भेटलं एक अवली गिराईक. बघूयात मग आता काय मजा येते. खेळ मांडियेला हो बीएसटी मध्ये. खेळ मांडियेला हो बीएसटी मध्ये. म्हातारा सतवे कंडक्टरला. म्हातारा सतवे कंडक्टरला. हो म्हातारा सतवे कंडक्टरला. पुढे सरका हो आजी. बघ तुम्हीच की आता मागं वळून काय बघताय. केस पांढरे झाले तरी आजी म्हणलं लाज वाटते काय. तर हे तू काय बघतो माझ्याकडे. थोबाडाला काय शोधा लागला का. पुढे सरक चाल. पुढे सरका. काय तू बोलतोय सॉरी काय काय सर पुढे सरका काय ड्रायव्हरच्या मांडीवर बसू काय दत्तक जायला. मला गाणं म्हणायला लागेल. कुठलं दत्तकचं ड्रायव्हर कंडक्टरची गाडी टिंग. ओ आजोबा नानाची टिंग. मी आजोबा वाटलं तुला. हा माझे 6 पॅक दाखवू का. 6 पॅक दाखव. हुडा दाबांग काय झालं बघा. म्हणजे या वयात सुद्धा कंबर अगदी लवचिक आहे माझी. आजोबा बोला काय फाडू काय दोनच धोतलंय. हा एक दांडीवर असं आणि दुसरं असं मांडीवर असं कणकटी.
कुठलं तिकीट देऊ? मला दादर मतदारसंघाचं तिकीट घे. हा तिकडे सगळे असंतुष्ट. सगळं असंतुष्ट. काय म्हणायचंय? अरे मला असंतुष्ट म्हणायचं होतं. नुसतीच हवा जाते रे. अहो तुम्हाला कुठं उतरायचंय? मला राजकारणात उतरायचं. या वयात? अरे म्हणजे काय, या वयातच राजकारणात उतरतात आणि पंतप्रधान होतात. हो काय ते गुपचूप सांगा. हो आता खाणं खुणं कसलं करताय? मी काय प्रेयसी आहे का काय तुमची? प्रेयसीला खानाखुणा करतात. मग काय करतात? प्रेयसीला डायरेक्ट. हे काय बघतो? उतर 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 खाली उतर. स्टॉप आला तुझा बाबा. हे पुढनं नाही चढायचं, पुढनं नाही, मागणं यायचं, मागणं. हा कुठं जायचं? इथं कुठं बसले? उठा. का ही लेडीजची सीट आहे. मग जेंट्स सीट कुठे आहे? ही काय पलीकडं? ही जेंट्स सीट आहे. हा सेम तर आहे. हाठाला दांडा तसंच आहे, कुशन तसंच आहे, ते सीट पण तसंच आहे. काय फरक आहे जेंट्स सीट आणि लेडीज सीट मध्ये? अहो, म्हणजे ही लेडीज साठी आहे. मग मी पण लेडीज साठीच आहे. Oh my God. तुला सांगतो, हा अरे कॉलेजमध्ये हो, असताना. जाऊ दे ना, हे काय सांगते? अरे ऐक ना, टाइमपास म्हणा. ऐक टाइमपास. मी ना कॉलेजचा कृष्ण. कोणत्या? कृष्ण. हा काय कुस? कृष्ण इकडं पायाचा कंस झालाय. अरे ते काय विचार. अरे बाबा नातवंडांसाठी रेल्वेचा बोगदा येतो. रेल्वेचा बोगदा? हा नातवंड खेळतात ना त्यात ना, आणि नातवंड गाणं पण म्हणतात. काय? रेलगाडी रेलगाडी. बीच वाले स्टेशन बोल रुक 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 रेलगाडी. आधी सांगा हे कशामुळे झाले? रासलीला. हा रास गरबा. रास गरबा. जायचं म्हातार. म्हातारा म्हणतो गाडी थांबा, गाडी थांबा, गाडी थांबा. म्हातारा म्हणतो मला हा म्हातारा म्हणतो. आता मी सिद्ध करतो, हा मला म्हातारा म्हणतो. मी सिद्ध करतो, मी म्हातारा नाही येते. मी गरबा करतो, गरबा करतो. हे वाजव गरबा वाजव वाजव. ये रे पावसा तुला देतो पैसा रे. ये रे पावसा तुला देतो पैसा रे. पैसा झाला छोटा पाऊस आला मोठा रे 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 रे. बस गाडीत बसा, गाडीत बसा, गाडीत बसा, गाडीत बसा, गाडीत बसा, गाडीत बसा. हे गाडीत बसा, गाडीत बसा. हे गाडीत बसा, गाडीत बसा, गाडीत बसा. अरे तू काय टाइमपास करत बसायचं. माझी लेडीज जाईल. माझी लेडीज सीट जाईल. हो काय उगाच टायमाची खोटी करताय. मला इतरही उद्योगधंदे देत राहो. काय देऊ तुम्हाला? काय देऊ? मला एक गेटवे ऑफ इंडिया दे. गेटवे ऑफ इंडिया? ते काय माझ्या बापाची जागीरदारी आहे का काय? अरे जागीरदार. हा अरे मला तिकीट तिकीट. नाही नाही, बस तिकडे जात नाही. काय म्हणतो बसले जात नाही? मी तिकडे नेहमी बसले जातो. अहो दुसरी बस जात असेल, ही बस जात नाही हो तिकडं. टायर तुटलाय का? स्टिअरिंग मध्ये हवा गेलेली आहे. आणि विनोद केला रे हात जरा काय फुबड मध्ये केल्यानंतर हसणार. अहो वरळी डेपोची गाडी आहे राव. ए बाबा तुला काय देऊ? मला एक चित्रा द्या. हा हे तुला काय द्यायचंय? मला एक सुरेखा द्या. हा आता बोला, तुम्हाला काय द्यायचंय? मला मधुबाला द्या. मधुबाला? अरे माझं पहिलं प्रेम मधुबाला. अरे मी कशी देऊ? पण मी काय भाऊ आहे का काय तिचा? त्याला चित्र दिली. हा त्याला लायकी नसताना सुरेखा दिली. मला मधुबाला देणार. अहो ते स्टॉप आहेत. ती पण स्टॉप आहे. एकदम स्टॉप आहे. तिच्याकडे असं बघितलं ना तरी डोळे स्टॉप होतात. उड उडत दबंग 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 उड उडत दबंग दबंग. गंडवलं यार. म्हणजे काय, मी मधुबाला सुद्धा असंच गंडवून दिलं किशोर कोळ्याच्या हातात. मी तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या पाया पडतो. नको 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 पाया पडतो. नको 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 नाही पडतो. नको. अरे बाबा काय? मोठ्या माणसांनी लहान मुलांच्या पाया पडायचं नसतं. पाप लागतं बाबा. अरे भेंडी बाजाराला ना उतरा ना, चला ना खाली उतरा ना. तुम्ही सांगा ना कुठे जायचं तुम्हाला. चल जाऊ
तुझं नाही माझं नाही वाशी दे चल. काय बार्गेनिंग करताय काय? तुझं नाही माझं नाही वाशी नाही मिळणार वाशी बिशी मला वाशी देणार नाही देणार. मी या बसचा प्रवासी आहे स्वतंत्र वेळे चल 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 मला अतुल तोडणकर सोडचं. अरे कोण आहे अतुल तोडणकर? तुला अतुल तोडणकर माहित नाही? तुला अतुल तोडणकर नाही माहिती. तुला अतुल तोडणकर नाही माहिती. मलाही नाही माहिती. तू मला ना विकास समुद्रच्या घरी सोड. अरे कोण विकास समुद्र? माझा बालपणचा मित्र. अरे कुठे तो अरबी समुद्र शेजारी. अरबी समुद्र कुठे? विकास समुद्र शेजारी. अरे तिकडे जात नाही बाबा गाडी. कुठे म्हणताय बाबा गाडी सोड मला बशीतनं जायचंय. बशीतनं हो खर्चात कपात करण्यासाठी बशीतनं उड्या दाबांग द्यायचा म्हातारा. आता मी सिद्ध करतो मला म्हातारा म्हणतो. आपण माथेरान घेऊया. मॅरेथॉन ऑनियन मार गेट सेट गो. अरे इथेच बोलतोय कधी मागे लागला माल नाही घ्यायचं. चल कुस्ती खेळ. चल कुस्ती खेळ. माझं चुकलं. मी म्हातारा आहे तुम्ही तरुण आहे. तुम्ही सांगाल तिथे सांगाल तसं फुकटात द्यायला तयार आहे मी. नक्की? हा ठीक आहे मग मला ऑस्ट्रेलियाला घेऊन चल. हुडा दाबांग हुडा दाबांग हा सगळा मजबूर. जोरदार टाळ्या पाहिजेत या जोडीसाठी. लगेच जाऊयात परीक्षकांकडे. स्वप्नील सर. तावडे तुमच्या एनर्जीला माझा सलाम. एकदा जोरदार टाळा तावड्यांसाठी. क्या बात आहे. मला असं वाटतं की तुमच्या दोघांचं एकत्र येणं ह्याच्यात या बसच्या प्रवासाचं काय झालं मला माहिती नाही पण फुबाईफूचा आमचा प्रवास नक्की सुकर होणार आहे इथून पुढे. अश्विनी मॅम. Brilliant performance and the show has begun. And the competition has begun now. Everybody will agree. All the best. Happy Diwali. थँक्यू. मला असं वाटतं की आपण या दोघांचं एकत्र येणं सेलिब्रेट करूया विथ Blast. बघूयात माझा गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर. 10 पैकी 10. अश्विनी मॅम 10. मंडळी आज भाऊबीज आहे. सगळ्यांच्या घरी नॉर्मली आपला भाऊ येतो पण आमच्या मंचावरती आज 2 भाई येणार आहेत. बघूयात त्यांच्या येण्याचं काय प्रयोजन आहे. कुणा नाही भ्याव म्हणे भाई मला पाव. कुणा नाही भ्याव म्हणे भाई मला पाव. भाई अशान पावायचा नाही र. भाई बाजारचा बुरटा चोर नाही र. हो भाई बाजारचा बुरटा चोर नाही र. हो भाई बाजारचा बुरटा चोर नाही र. हो वा संपवलं एवढ्या लवकर. अबे तू जास्त गाता म्हणून 2 पानं कमी लिहिले मी आज. 1 मिनिट. हा बोल भाई बोलून राहिलो. हा भाई पेल आहे पण कामावर येल आहे. बोल. हा अबे सुपाऱ्या घ्यायला मी काय ऍक्टर वाटून आलो तुले. मर्डर करायचा. अबे मर्डर बिडर काही नसते. अंधश्रद्धा आहेत ना त्या. मग काय तर अबे महागाईची एवढी माणसं मारून आले तर आमचं काय काम आहे तिकडे. ज्याले महाराज असेल त्याला 2 किलो कांदे प्रेझेंट देऊन टाक. खुशीच्या मारात मरून जाईन तो. पागल झालं काय पोट्टीची बी. अबे भैताळा हाफ मर्डर तरी करा म्हणजे काय. हा तू काय बार्गेनिंग करून आला माझ्या संग. ते डिपार्टमेंट आता आमच्याकडे नाही राहिला ना. म्युन्सिपाल्टीने इतके खड्डे करून ठेवले रस्त्यात का माणसं तसेच कमरेतून नाव ठेवून राहिले. ती स्लिप डिस्क DVD CD सगळं काय होऊन राहिलं. चल फोन ठेव. धंद्याचा टाइम खोटी करू नको. का राजू पा सरकारनं इतकी मर्डर हाफ मर्डरची सोय करून ठेवली तरी हे लोक आम्हाला फोन करून तकलीफ देतात. का करावं का माणसानं जगावं तर कसं जगा सांगा तुम्ही. छडी लगे छम छम विद्या येई घम घम. छम 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 छम. अरे छडी लगे छम छम विद्या येई घम घम. छम 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 छम.
हे बाय मी आता सांगितलं त्याला मी भाई आहे म्हणून इज्जत काढू नको. गजानन महाराजची शपथ आहे. चिरकुट भाई तुम्हीच का? सॉरी पण मीच आहे. काय करतो? पाया पडतोय सर 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 सर. अरे सर सर किती सर त्याच्या मांडीवर जाऊन बसू का आता? चल हा झालाय चल. अरे आपलाच आहे ना. झाला आहे तर काय झालं मग? एखादा चालते ना. त्याला कुठे आपले चालते ना. काम काय सर मी सागर कारंडे. सागर कारंडे म्हणजे ज्युनियर आहे. हा पण झालाय. तर हा कंटिन्युटी ठेवलाय. खास पब्लिक डिमांड म्हणून ठेवलेला आहे. कामाचं बोल. हा हा मी सागर कारंडे. मला भाई व्हायचंय. सॉरी 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 सॉरी. मला इंटरनॅशनल भाई व्हायचंय. भाई होणं म्हणजे डॉक्टर होणं इतकं सोपं वाटलं का तुला? मला सांग मेरिट मध्ये आलेल्या एका तरी पोरानं इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं का मला भाई व्हायचा आहे म्हणून? अरे सांगू शकत नाही. कठीण कार्यक्रम असते तो. लय मेहनत लागते त्याच्यात. हा मी मेहनत घ्यायला तयार आहे. मला भाई व्हायचंय. काय क्वालिफिकेशन काय आहे तो? मला एक बहीण आहे. ते बहिणीच्या भरोशावर भाई होता. शिक्षण काय? तो शिक्षण काय? शिक्षणाचा आणि मग भाईगिरीचा संबंध काय आहे? ते तुला काय राजकारण देणं इतकं सोपं वाटून आलं काय? शिक्षण पाहिजे तिथं. एज्युकेटेड फील्ड आहे आमचं. नाही तुम्ही जे म्हणताय ते पटतंय मला. पण कसं आहे तुम्ही जी म्हणताय ती पेटते मला. हे असं कधीच बोलायचं नाही. पहिले भाषा बदल. ओ नॉट सॉल्वी ओ पोरतात का पोर काटणं मागता एक बार भाषा बदल म्हणजे असं पोरकुट होतो की नाही बे? भाषा बदल म्हणजे अशी एक भाईगिरीची अलग भाषा राहते. आपण म्हणाला कळला काय? नाही कळला. हा म्हणजे कळला तुला. आता मला सांग शर्टाचे बटणं काढचाल पटका. तुम्ही एवढे घाणेरडे मला वाटलं नव्हतं. तुम्ही हे धंदे करता. तुम्ही मारी सांगतो तेवढं करायचं आहे. ऑर्डर फॉलोज. शर्टाचे बटणं काढ. आपल्या भाईगिरीची एक स्टाईल असते. स्टाईल मध्ये राहायला पाहिजे. कसं राहते? एक आपली अलग स्टाईल असते ना भाऊ. आहे की नाही? 2 बटणं काढून फिरायचे. 2 बटणं काढून. अबे सगळे बटणं कायला काढले? हा मोठा भाई व्हायचं मला. मग पॅन्ट पण काढ. 2 बटणं काढायचे. फक्त 2 बटणं. बाकीचे लावून टाक. 2च बटणं का? अबे ते म्हणजे एक पद्धत आहे ना ते. सर 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 मला तुमच्यासारखी बनियान पाहिजे. हे हा काय दिवाळी यांना शेव पाडायला बरी पडते. शेव पाड. अरे आपलं स्टेटस काय? महाराष्ट्र आपल्याला काय नजरेनं बघते? तू इथं शेव पाडून राहिला. स्टाईल पाहिजे. अरे भाई लोकांची एक स्टाईल असते. उभं राहायची पण एक स्टाईल असते. म्हणजे कसं आहे? म्हणजे समजा तू असा नॉर्मल एखाद्याला धमकी द्यायला गेला ते एकदम सिंपल जातं. सिंपल उभं राहायचं असं. समजा तुले एखाद्याला समजा खंडणी मागायला जायचं असतं तर मग तरी थोडीशी अलग स्टाईल वापरायची. समजा एखाद्याचा तुला मर्डर करायचं असेल तर थोडी वेगळी स्टाईल वापरायची. असं समजा. समजू दे ना मला. समजलंय ना मला. मला करू दे ना भाई. मला व्हायचं समजू दे ना. असा 3 वेळा दिला तुम्ही मला. एकदा तरी करू दे इथं. मग मला भाई म्हणून एस्टॅब्लिश करा. एस्टॅब्लिश करू तुला भाई म्हणून? बरं मला सांग खोका म्हणजे काय? हा माहित आहे मला. खोका म्हणजे खोका. खोका. अबे इज्जत काय? आपली इज्जत काय? खोका कोणाला फालतू पंच मारायचे ना. सांगतो मग डोकं आउट करायला सांगून ठेवतो. नाही सांग पेटी आणि खोक्यामध्ये काय फरक आहे? पेटी पत्र्याची असते. खोका नाही. काय नाही. काय जास्त खोका? पुठ्ठा असतो. या पुठ्ठ्यावर मारील मी आता. काय अवकात आहे की नाही? काय बोलून राहिला? मला नाही ना शिकायचं हे सगळं. पुट्टा बिट्टा पेटी. मला डायरेक्ट मर्डर शिकवा. मर्डर करतो मला. मर्डर. ओके. मग मला एक गोष्ट सांग. जर एखाद्याचं मर्डर करायला तुला पाठवलं तर काय प्रोसिजर फॉलो करशील तू? मर्डर करायला पाठवलं ना जर मला तर सगळ्यात आधी मी त्याचं मर्डर करणार. बाळा तुम्ही असं खाच कोतळा बाहेर काढणार. तूने मेरे भाई का खून किया. खचकच बास.
केली गरिबीची गोष्ट केली. अबे आपण कोण आहे? आपण कॉर्पोरेट भाई आहे. आपली इज्जत काय आहे मार्केटमध्ये? हे असं गल्लीतल्या गुंडासारखं करत जाऊ नको. हे बघ, ज्याले मारायचं आहे पहिलाच शूट त्याला आपण शोकॉस नोटीस द्यायची. चौकस म्हणजे शोकाज म्हणजे कारणे दाखवा. बा माननीय श्रीमानजी श्री, आम्ही आपल्याकडे 3 लाख रुपयाच्या खंडणीसाठी अर्ज केला होता, पण अजूनपर्यंत त्या अर्जाची पूर्तता झाली नाही. तेव्हा आपला मर्डर का करण्यात येऊ नये? खाली आपला सही शिक्का स्टॅम्प मारायचा आणि लिहायचं वॉर्म रिगार्ड. वॉर्म रिगार्ड म्हणजे ते एक्झॅक्ट मला माहित नाही, पण हे नवीनच आलाय मार्केट. आम्ही पण आता वापरायला लागलो, पण चांगला रिस्पॉन्स आहे त्याला. खाली असं सही शिक्का मारायचा, आपली सही करायची. बीजी गँग. हा, आपण खूप बिझी होणार ना. तसा बीजी नाही ना बे, बीजी म्हणजे भारत गणेशपुरे गँग. पण एवढं सगळं कशाला करायचं? डायरेक्ट कशाला म्हणजे गरज आहे ना. उद्या काही कोर्ट कचेरीत मॅटर झालं तर कोण निस्तरेल हो? हा, अरे काय असते का, काही कमी जास्त झालं तर कोर्टात आपण दाखवू शकतो का हा आमचा कस्टमर होता बा, यानं आमचा ऑर्डर फॉलो केला नाही म्हणून आता मर्डर केला आम्ही. आता सगळं रेकॉर्ड ठेवावं लागतं ना. सेल टॅक्सला बरं पडतं ना ते. आम्ही तर कम्प्युटर घेणार आहे आता, सगळं नोंदी असणार कम्प्युटरवरती. हा मग, आणि जरी त्याने हे ऐकलं नाही ना एवढं सगळं करून, तर मी त्याचा मुर्दा पाडणार म्हणजे पाडणार. अच्छा, म्हणजे तुझं ग्रॅज्युएशन ऑलरेडी झालाय, तू इथं पोस्ट ग्रॅज्युएशन करायला आलाय. हा सर, हा तुम्ही सांगा, फक्त सांगा. तुमच्या ऑर्डरवर मर्डर करणार आपण, ऑर्डरवर मर्डर. माझी खूप इच्छा आहे गुंड व्हायची. हा, अबे खूप इच्छा असून चालत नाही बे, मेहनत करावं लागते. या क्षेत्रात कसं दिवस रात्र भेजा त्याच्यात ठेवावं लागते. तेव्हा आपली जी सिनियर मंडळी असते ना, त्याने आपल्याला म्हटलं पाहिजे, तुझ्या डोळ्यात ना एक वेडसरपणाची झाक दिसते. हा, असं म्हटलं पाहिजे. माझ्या डोळ्यात पण आहे झाक. कुठे दाखव. हे काय चिपड आहे बे ते. अबे तसं नाही, झाक झाक दिसली पाहिजे. आहे ना झाक. अबे वेडसरपणाची झाक. अबे कुठे आहे ते झाक? अबे साले देख ना, साले ठीक से देख. ये नहीं आंखें फाड़ फाड़ के दिखा रहा हूँ साले. देख ले, देख ले. ये देख रहा है, वो देख रहा है, वो भी देख रहा है. साले तुझे नहीं दिखाई दे रहा. साला कौन सा झाक लेके आऊं तेरे लिए? बोल मैं. हे पा बाबू, क्या बता, क्या बोल. हे पा कसं राहते मिठ्ठू. मिट्टू, अरे साला ये मिट्टू कौन है पहले बता मुझे. 3 हफ्ते से बोल रहा है मिट्टू. कौन है ये? राघू है, मैना है, पोपट है, कौन है ये मिट्टू? कौन है? नहीं बता. शांत रे, शांत. गेलं शांत. गेलं शांत. गेलं हे बघ, गेलं बेटा, आपल्याला वेडसरपणाची झाक आहे असं म्हटलं. तू ठार वेडा आहे असं नाही म्हटलं पाहिजे. वेडा आहे असं नाही म्हटलं पाहिजे. मला सांगा, शूटिंगची प्रॅक्टिस कुठे करायची? इथं 7 सीझन विदाउट प्रॅक्टिस शूटिंग होऊन राहिली तुला. मला सांगा ना, मग आता काय करू मी? काय करू सांगा मला. मला सांगा, असं काही करताना पोलिसांनी पकडलं तर? पोलिसांनी पकडलं तर तेच करतील पुढे. काय करायचं आहे ते आपण काय सांगू शकतो. ते करतील म्हणजे काय करतात ते? त्याची काही थिअरी नाही रे, डायरेक्ट प्रॅक्टिकल आहे ते. प्रॅक्टिकल. आपण काय करायचं? आपण ऍक्टिंग करायची जराची. बरखुरदार, मैंने तो पहले ही तुमसे कहा था. ऍक्टिंग करायची. ऍक्टिंग नाही. गेलं. अभि जेन्युइन खरी वाटली पाहिजे अशी. खरी ऍक्टिंग वाटली पाहिजे अशी. सर, मैंने आपसे पहले ही कहा था सर, मैं राम प्रसाद लक्ष्मण प्रसाद का छोटा भाई. सर मुझे बेकार मारतील ते. बेकार मारतील ते. एक तर तू असं बोलून राहिला म्हणून मारतील, आणि दुसरं तू काय बोलून राहिला हे समजून नाही राहिला म्हणून डबल वी आर ऑन म्हणती ना, दडा दड तुडवतील. काय करू? मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. या नाट्यचार्याच्या अभिनय संपन्न तिकडे असा काना डोळा का करावा? माझा अनुभव, दांडगा, शब्द संपत्ती भरपूर. कानेटकर, कालेकर, शिरवाडकरांचे पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यासपणे बोलता येतात. अरे फक्त बोलता येत नाही तर समोरच्याला ब्लँक करता येतात. आणि तरी माझ्याकडे दुर्लक्ष का? आणि तुम्ही काही म्हणाला, कितीही म्हणाला तरी तो मी नव्हे.
भले एक गोष्ट सांग, हे तू टायर मध्ये जायच्या आधी म्हणशील का टायर मधून बाहेर आल्या? आपण जर का त्याला म्हटलं का तो मी नव्हेच, तर त्याला समजते का तो तूच आहेस. टायर मध्ये टाकतात आणि धडाल तू. लक्ष. मग मी काय मग माझ्याकडे दुसरं आहे. साहेब ये देखो शांत ऍक्टिंगचं एवढं मनावर घेऊ नको. ते फुबाई फुवाले पकडून नेतील आणि तुताऱ्या वाजवले बसू. मला हे करू देत नाही, ते करू देत नाही, मी भाई होणार कसा? तू फक्त त्याच्यात 4-5 चांगले पंचेस काढ. तुझ्या वाटण्याचे ब्लास्ट हेच फोडतात ना. मग काय बोलताय? पंचायत कसले? भाई बनत आहे की तुले? मग चांगले चांगले जोक काढ, चांगले चांगले मस्त मस्त जोक काढ. अरे काय जोक काढायला सांगता? मला भाई व्हायचंय, भाई. अबे तेच सांगतो ना. मागा काय झालं, पुण्याच्या एका देशपांडे नावाच्या माणसानं आपल्या लेखणीतून इतके हास्यस्फोट केले का तमाम महाराष्ट्रानं त्याला भाई करून टाकलं होतं. वा 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 वा. अरे त्याची दहशत अजूनही कायम आहे आणि अजून 100 वर्ष ते दहशत कायम राहणार आहे. आता मला सांग, इतका मोठा भाई होणं आपल्याला जमणार आहे का? मग आपल्या वाटेला काय आहे का सोमवार मंगळवारी लोकायला हसवायचं, त्याचं मनोरंजन करायचं, काय फोडाफाडी करायची तर ते आहेत ना. हाय की नाही? हाय म्हणले ते वाजवर. आपण सुरुवात करूया विथ अ ब्लास्ट. यू आर अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मर सागर. क्या बात आहे. थँक्यू. वा वा वा. काय आवाज केला तुम्ही दोघांनी. म्हणजे मला असं वाटतं की या परफॉर्मन्सनी तुम्ही एक वेगळी भाईगिरी प्रस्थापित केली या मंचावर. क्या बात. ब्रिलियंट स्क्रिप्ट, एक्सलेंट रिहर्सल अँड एक्स्ट्रीम टॅलेंटचा हा जो संगम आहे तो ह्या दिवाळीला सुपरहिट गिफ्ट आमच्यासाठी. इतका धमाकेदार परफॉर्मन्स झालाय तर ह्याला एकदा तुतारीचा सलाम व्हायलाच पाहिजे. या पर्वाच्या इतिहासात पहिल्यांदा 11-1 आणि गोल. तर आता आपण पाहणार आहोत कार्यक्रमांच्या रूपरेषेमध्ये. गेल्याच आठवड्यात आपल्या या चॅनलवरती सुरू झाला एक नवीन कार्यक्रम ज्याचं नाव आहे या चिमण्यांनो परत फिरा रे. आणि या कार्यक्रमाअंतर्गत आज रसिकांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत संतोष पवार, प्रकाश भागवत आणि बावतुल्ला खान. राम राम मंडळी, राम राम. मी बाबूराव नरसाळे, मुक्काम पोस्ट मडी, तालुका कोपरगाव, जिल्हा नगर. आपलं या गझल मैफलीत सहस्र स्वागत करतो. तर मंडळी, आज आपल्याला लाभलेले आहेत महान गायक संतोष पवार. कोण आहे? नमस्कार. तुम्हीच आहे. मी ते काय त्याला धड लेखक नाही, धड दिग्दर्शक नाही, धड अभिनेता, तर गायक करून टाकलाय मला. करिअरचा काय थांबतच नाही माझ्या. तर मंडळी, अहो यांच्याबद्दल काय बोलावं. चल चल चल. अहो तेवढ्यासाठी तर आलो मी. अच्छा, कोण आहे? काय ते? आपलंच आहे. तर मंडळी, यांच्या गाण्याचं कौतुक करताना स्वतः मोठे गायक अवधूतजी गुप्ते स्वतः म्हणाले होते, तोडलंच मित्रा, तोडलं. त्याचं काय झालं माहितीये का? म्हणजे मला कळत तिथे शूटिंग चालू आहे आणि अवधूत तिथे शूटिंग करते. मला त्यांची सही पाहिजे होती. गेलो धावत धावत धावत, पण ते लय कामात कंटिन्यू शूटिंगच चालू. मला वेळच मिळेना. अचानक त्यांना छोटासा ब्रेक मिळाला. लगेच धावत गेलो, दादा सही द्या. पण तेवढ्यात खाळा खाट्याक एक ग्लास तुटून खाली पडला. पण एवढा मोठा माणूस राग नाही आला बरं का. फक्त एवढंच म्हणले, मित्रा तोडलंच रे, तोडलं. अच्छा अच्छा अच्छा. मला नुकतंच कळलेलं आहे संतोष सर, तुम्ही गायन क्षेत्रात प्रवेश केला. तर त्यामुळे मी साहेबांना विनंती करतो की आपल्या अंगभूत असलेल्या कलांचा त्यांनी जरा नजरानं पेश करावा. तर कसं आहे, आता सध्या मी गव्हर्नमेंटचे शो करतोय. अच्छा. राष्ट्रीय एकता समितीवर आहे. म्हणजे काय ते माहित नाही, त्या समितीवर मी एकटाच आहे. ते आम्ही काय करतो, म्हणजे दोन दिल असतात नाही, 2 मन असतात ती एकत्र आणतो. म्हणजे कसं काय, म्हणजे 2 प्रांतामध्ये 2 भाषामध्ये जे काही मतभेद आहे, जो द्वेष आहे, जो गैरसमज आहे, तो आम्ही मिटवून टाकतो. तर एक तुम्हाला नमुना दाखवतो कशा प्रकारची गाणी आम्ही म्हणतो ती बघा. वा 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 वा.
रांगना में बाबा न द्वारे पे माँ My God. अन कैसे आए गोरी हम तेरे घर माँ अंगना में बाबा न द्वारे पे माँ कैसे आए गोरी हम तेरे घर माँ और खित गए बाबा और खित गए बाबा बाजार गई माँ अकेली हूँ घर में तू आजा माझ्या भैया तुर माझ्या सैया तुर अरे वा सगळे प्रॉब्लेम मिटतात नाही का 2 ओळीत परप्रांतीयाचा वादच मिटवला साहेबांनी. तुमच्या या गाण्याबद्दल सर मी काय बोलू. उचलले बोलत काय नाही मग मला सांगा. हे बाबा बोल की. अहो एवढ्यासाठी आलोय मी. बोला. आता तुमच्या सन्मानार्थ आमच्या गावचे कर्तृत्ववान गायक 10व्या-13व्याच्या भजनापासून ते मौतीच्या गजरापर्यंत आपल्या आवाजाची जादू म्हशीच्या शेणासारखी गावभर पसरवणारे तुमचे आमचे लाडके गायक अस्वलाची घाण आपलं हे भाऊतुल्ला खान. आयुष्य तेच आहे तेच आहे. आता बदलू का मी. आणि हाच पीच आहे आयुष्य तेच आहे. काय झालं. थोडासा स्ट्रेच आहे आयुष्य तेच आहे. आता काय झालं. इथे पण तेच आहे आयुष्य तेच आहे. आता काय झालं. आता काय नाही असं. आणि यांचे 25 तेच तेच आहे आयुष्य तेच आहे. गाणं तेच आहे हा रंगमंच तोच आहे हे सेटिंग ही तेच आहे. याला उठव. अरे परीक्षकही तेच आहे. अरे कॅन्डिडेट तेच आहे. वाजवणारे तेच आहे. आमचं पेमेंट पण तेच आहे. संतोष सारख्या कलावंतांनी पुन्हा पुन्हा या मंचाकडे वळत राहायला पाहिजे, या मंचाकडे येत राहायला पाहिजे. ह्याच्यात संतोषचा फायदा आणि नुकसान यापेक्षा जास्त मराठी रसिकाचा खूप फायदा आहे असं मला मनापासून वाटतं. ऑल द व्हेरी बेस्ट संतोष. गॉड ब्लेस यू. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तिघांच्यासाठी सुद्धा. हा आहे सेंटर फ्रूट आठवड्याचा अतरंगी आइटम. कसं राहते मिठ्ठू. मिट्टू, अरे साला ये मिट्टू कौन है पहले बता मुझे. 3 हफ्ते से बोल रहा है मिट्टू. कौन है ये. रागू है, मैना है, पोपट है, कौन है ये मिट्टू. कौन है नहीं बता. शांत होय. शांत गेलं गेलं शांत गेलं 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 शांत गेलं गेलं हे बघ गेलं 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 गेलं. आणि आता बघूयात की कोण आहे परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. दोनही जोड्यांची नावं अनाऊन्स करण्यासाठी मी परीक्षकांना आमंत्रित करतो मंचावर. परफॉर्मर ऑफ द डे आहेत सुनील सर आणि विजय. या आठवड्याची परफॉर्मर ऑफ द वीक जोडी आहे भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे. तर मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून
मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा. हीच दिवाळी साजरी करायला आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका सेंटर फ्रूट फुबायपू टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल बीच.